नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग जे आपली सिरीज चालू आहे पोलीस भरती 2026 साठी, जे सिरीजचं नाव आहे बोर्ड मास टॉपिक. कोणता टॉपिक आहे बेटा? बोर्ड मासची सिरीज चालू आहे. आणि त्या सिरीज मधली आजचा आपला दिवस कोणता? 6वा दिवस आहे बेटा. चला, आजचा म्हणजे पोलीस भरती 2026 2023 मधले 24 मधले जे PYQ क्वेश्चन आहेत, की हमखास विचारलेले प्रश्न, म्हणजे विचारतात याचे 2 मार्क तुम्हाला पक्केच आहेत. ओके, त्याच्यासाठी बेटा हा टॉपिक करणं गरजेचं आहे, कारण जास्त मुलाचे क्वेश्चन हे बोर्ड मार्क्सचे जातात, कारण प्लस मायनसचा घोळ एवढा घोळ करून टाकतंय की आन्सर गलत करून टाकतंय. त्याच्यासाठी बेटा नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा. बघा, आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, कोल्हापूर SRPF 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा कसलं डेंजर दिसतंय. तर भावा काहीच डेंजर नाही, फक्त बघ इकडे. ओके, फक्त बघायचं काम कर, नंतर बघ. आता काहीच करू नको. जिथे हे पॉइंटच दिलेत ना राजा, पॉइंटचे दिलेत, पॉइंट खाली पॉइंट लिही. हे 0 इकडे किती आहेत? 3 0, 1 2 3 7 8 9 9 9 आणि 9. बस लिहिलास. इथं कोण आहे? प्लस आहे, याची प्लस करायची. 7 पॉइंट खाली पॉइंट, 0 0 0. इथे किती आलं? 7 8 9 9 9 9. मार्क टोटल किती येणार? 18 9 18, हातच्याला एक, 18 आणि 1 19. हातच्याला 1 9 2 18, 18 आणि 1 19, 18 आणि 1 19. ओके, चला 8 आणि 16 आणि 1 17ला 7, 17ला 7. हातच्याले 1, 7 14 आणि 15, 15ला 5. हातच्याले 1 1 0 0.7. कुठं आहे बघ? 7.00 15 78 आहे. इथे 79. 7.00 15 79. ओके, 79. 79 झाल्यावर 998. 998 बघा, किती क्वेश्चन भारी. इथं 988 आहे, 998 आहे. ओके, इथं 998 आले, 998 998. आपल्याला हे कळायला पाहिजे की चटकुन्या पटकुन्या, अरे भाई हाय पटकुन्या करून टाकतात. नको रे भावा, नीट सगळं चेक कर. 7.00 7.00 15 79 15 79 998, म्हणजे तुझं उत्तर इथं आहे. ओके, तुझं उत्तर इथं आहे. किती जवळजवळ पॉइंट मध्ये यानं घोळ केलाय, तसा घोळ आपल्यालाही कळाला पाहिजे. ओके, कळालं? याचं उत्तर काय? 7.00 1579 900 म्हणजे 98. ओके बेटा, चल पुढं. कोल्हापूर SRPF 2024. बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेत, कंपल्सरी 2 क्वेश्चन विचारलेत. मग एखादा जिल्हा असा असतो की 2 पेक्षा जास्त पण विचारू शकतो, म्हणजे 1 मार्क, म्हणजे 3 मार्क किंवा 2 मार्क याचे फिक्स असणार, म्हणजे असणार बोर्ड मार्क्सचे. ओके, आता जास्त क्वेश्चन ह्याच प्रकारे जास्त पेपर मध्ये विचारायलेत. चला, इथे बघा 1.17 आहे, 0.13 आहे. यानं अगोदर काय करता आपण? भागाकार. इकडे कुठे काय आहे का नाही, अगोदर भागाकार करून घ्या. 1.17 0.13 सरळ 117ला 13 आपल्याला काय करायचे? भागायचे. किती आलं? 9. कारण पॉइंट इक्वल आहेत दोघांची बी, पॉइंट कुठंच जाईना. इथं 2 नंतर आहे, इथं 2 नंतर आहे, म्हणजे पॉइंट ऑटोमॅटिक ओढून गेले. इथं 9 आलं. एवढ्याच उत्तर किती आलं बेटा? 9 आलं. ओके, 13 117. ओके, मग इथं काय? या दोघांचा गुणाकार, 9 चौक 36. 9 चौक किती बेटा? 36. किती नंतर पॉइंट? 1. इथे 1 2 नंतर पॉइंट, 1 2 नंतर पॉइंट. ओके, 36. -3.2 -3.2. अगोदर ह्या दोघांची बेरीज कर. 9.0 म्हणजे काय? इथं 0.36. इथं आपल्याला दोघांची बेरीज, इथं काय नाही म्हणजे 0 असते. 0 आणि 6 किती झाले बेटा? 6. हे 3 ला 3, हे पॉइंट म्हणजे 9. हे किती आलं? 9.36. 9.36 मधून नंतर काय करायचे तुला? वजा करायचे. ओके, काय वजा करायचे बेटा? हे 6ला 6, 3 मधून 2 गेला, 1 उरला, पॉइंटला पॉइंट, म्हणजे हे 6.14. कुठं आहे? 6.14, म्हणजे आपलं पहिलेच ऑप्शन आहे 6.14. ओके, असं. अगोदर यानं याला भागून घेतल्या, हे आलेला आन्सर, या दोघांचा गुणाकार.
कारण पहिल्यांदा भागाकार असतो, नंतर गुणाकार असतो, नंतर बेरीज असतो, नंतर वजा, शेवटी वजाबाकी ध्यानात ठेवायची. शेवटी वजाबाकी. शेवटी आपण काय केलं इथं वजाबाकी केल्या, मग गुणाकार झाल्याच्या नंतर ओके, मग बेरीज करून घेतली, नंतर वजाबाकी. कळाला प्रश्न? ओके. चल, आणि कोणताही जरी डाऊट असेल तर मला कमेंट्स करा. ओके, कमेंट्स करून कळवा, सांगा की बया याच्यामध्ये आपल्याला डाऊट आहे, ते डाऊट मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके, चला आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन, चंद्रपूर SRPF 2024 चंद्रपूर. ओके, हा चंद्रपूरचा आहे. आता बघा हे काय म्हटलंय, आता ह्या दोघाचा गुणाकार करा बाबा. 9 1 9, 9 दोन्ही 18, म्हणजे 190 आलं. किती नंतर पॉईंट आहे? 1 2 3, 3 नंतर पॉईंट द्यायचे. 1 2 3 नंतर पॉईंट, इथं पॉईंट म्हणजे इथं आला 0. ओके, कळालं? हे प्लसला प्लस. आता काय करायचे? 8 चौंग 32, 32 ला 3 म्हणजे हातचे 3, हे 2, 4 1 4, 5 6 7 म्हणजे 72 आलं. ओके, किती नंतर पॉईंट? 1 2 3 नंतर पॉईंट, 1 2, इथं अंक नाही म्हणून 0 लावायचा, इथं पॉईंट, मग इथं 0. ओके, म्हणजे 0.89 प्लस 0.07, म्हणजे 0.89 0.072 याची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 9 10 11 ह्याच्याला 1, 16 ला 6 ह्याचे 1, हे 2.0, 0.261, 0.261 कुठे दिसतोय? 0.261, 0.261, 0.261 म्हणजे 0.261. ओके, हे त्याचं उत्तर. अगोदर ह्या दोघाचा गुणाकार, आणि गुणाकार अरे पॉईंट आलं म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, सरळ अगोदर गुणून घ्यायचं. पॉईंट तुझ्या डोक्यात पण घेऊ नको, पॉईंट आहे म्हणून. मग शेवटी काय करायचं, किती नंतर पॉईंट आहेत ते मापायचे, अंक मोजायचे. इथे एक आहे बघ, इथे एक आहे, इथे काय, असे 3 अंक आहेत. 3 अंक, जे उत्तर येईल इकडून डाव्या साईडला, उजव्या साईडने इकडे डाव्या साईडकडे जायचं, अंक मोजत 1 2 3 नंतर पॉईंट. ओके, तसंच बघ, मी 18 आणि 4चा गुणाकार करून घेतला, 72 आलं बेटा. ओके, मग इथं एक हा, इथे एक हा, 1 2 पॉईंट झाले, 3 पॉईंट. मग 1 2च अंक आपले भरले, मग तिसरा अंक काय राहणार आहे? 0 लावायचे. म्हणजे 3 अंक झाले, 3 अंकाच्या नंतर पॉईंट दिला, इथे 0 आलं, म्हणजे ह्या दोघांची बेरीज झाली 0.261. ओके, चला पुन्हा चंद्रपूर SRP 2023, कंपल्सरी 2 क्वेश्चन, कंपल्सरी 2 क्वेश्चन, म्हणजे 2 मार्क तुमचे बोर्ड मार्क्सचे पक्के. ओके, चला पुढं. आता हे आहे पूर्ण ब्रॅकेट, हे बसले पूर्ण घरामध्ये. अगोदर घरातले सोडून घ्यायचे, पूर्ण घरात आहे, घरातल्या घरात जर सोडवलं तर काय भांडण होतात? काय नाही. ओके, बाहेर आले की रस्त्यावर आले की भांडण होतात भावा. मग आता इथं काय कर, यानं याला अगोदर जे बेरीज प्लस वाले, आता प्लस मायनसच आहेत, मग अगोदर बेरीज वाले करून घे. 4 445 आणि हे 86, या दोघांची बेरीज कर. 6 आणि 5 11, 1 12 आणि 1 13 ला 3, ह्याच्याले 1 म्हणजे 531 आलं. आता मायनस 128 आणि मायनस 981, त्या दोघांची प्लस होते. काय होते बेटा? प्लस, आणि उत्तराला साईन मायनस जाते. मायनस मायनस असेल तर प्लस होते, आणि उत्तर त्याचं मायनस मध्ये असते. 8 आणि 1 9, हे 10, 1 10 आणि 1 11. ओके, म्हणजे हे झालं मायनस किती? 1109. पण पुन्हा इथं काय आहे? मायनस किती आहे? -73 आहे. -73 त्याच्यात ऍड करायचं, म्हणजे 9 10 11 12 ला 2, ह्याच्याले 1, हे 8, हे 1, हे 1, म्हणजे हे झालं मायनस, हे आहे आपलं प्लस. म्हणजे आता इथं प्लस 531 मायनस किती आलं? 1182. तर प्लस मायनस मायनस होणार, याच्यातून किती वजा करायचे बेटा? 531. 2 मधून 1 गेला, 1 उरला, 8 मधून 3 गेले, 5 उरले, 11तून 5 गेले, 5 आणि 1 6, म्हणजे मोठ्या संख्येचं साईन, तुझं उत्तर येणार आहे -651. आहे का कुठं? देख 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 देख, पहिलंच ऑप्शन का आहे तुझं? -651. कळालं? बघा, सिंपल. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस दोन संख्या मायनस मध्ये असतील, ह्या दोघांची बेरीज होते 4 आणि 3 7 बाबा, आणि याचं उत्तर नेहमी कसा असतो? मायनस मध्ये असतो. ओके, कळालं? जर कळत नसतील तर आपला बेसिक सिरीज जे चालू आहे बेसिकचा, ओके, त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकीचे नियम आहेत, गुणाकाराचे नियम आहेत, ते दोन्ही व्हिडिओ तू बघून घे आणि समजून घे, आणि मग असले गणित तुझे चुकणार नाही. ओके, मी गॅरंटी देतो भैया, तुझे चुकणार नाहीत. ओके, चला पुढं. आता हे एवढं आलं की परेशान, अरे भाई याची बेरीज कशी करू? अरे काहीच ताण घ्यायचं नाही दादा. हा बघ, इथं 8 आहे, 8 लिहिलो, इकडे काहीच नाही म्हणून उगाच 0 लावून टाक, पॉईंट राहतात. हे 88,
पॉइंट खाली पॉइंट द्यायचं, फक्त शिकायचं आपल्याला की पॉइंट खाली पॉइंट द्यायचं. ओके. मग हे 8, इथं कोण आहे बेटा? 8.8, काहीच नाही. इकडे 3 8, 8 8. ओके. पॉइंट खाली पॉइंट, फक्त आधी पॉइंट द्यायचं आणि इकडे 3 आहे. आणि जिथं आपण काहीच नाही तिथं आपण काय टाकू शकतो? झिरो टाकू शकतो. इथं झिरो टाकू शकतो, इथं झिरो, इथं झिरो, इथं झिरो, इथं झिरो. ओके. मग हे झिरो, हे झिरो, हे झिरो. ओके. आता मारायची याची टोटल. कळालं? याची मारायची तुला टोटल. आता बघ, झिरो हे 8 आलं. 8 आणि 8 16ला 6. हातचे आले 1. 8 एक 8 16 तरी 24 आणि 1 25. हे इथं पॉइंट. 25 झाल्यावर किती झाले बाबा? 2 झाले. 8 एक 8 आणि 16 ते 24. 8 चौक 32, 33, 34. 34ला 4. हातचे आले 3. 8 एक 8, 8 दोन्ही 16. 17 18 19 आणि 1 म्हणजे हे एवढं आलं. एवढं तुला कुठं दिसते बघ? 994. 994 काय? 994.568. म्हणजे तुझं ऑप्शन आलं तुझं चौथं. कळालं? किती साधं सिंपल क्वेश्चन आहे बघ बरं. हाय काय याच्यात? काहीच नाही. हाय काय याच्यात? काहीच नाही. ओके. काहीच नाही, काहीच नाही. फक्त पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. डाव्या साईडला जेवढे अंक आहेत तेवढे लिहायचे, उजव्या साईडला जेवढे आन्सर आहेत तेवढे लिहायचे. पॉइंट खाली पॉइंट द्यायचं आणि त्याचा कार्यक्रम लावायचा. कळालं बेटा? पुढं आता बघा, हे इथं आहे डिव्हिजन. काय आहे बेटा? भागाकार. सरळ हे 148, 138 ह्या भागाकाराला इथं गुणाकार लिहायचं, खालची संख्या वर लिहायची आणि वरची संख्या खाली लिहायची. ओके. मग आता मी काय करतो दादा, याचे अर्धे करायचे. याचे अर्धे 2 न भाग जाते. याचे अर्धे किती झाले बेटा? 60. याचे अर्धे 92, 18 बे 2 4 92. ओके. याचे अर्धे किती? 6 आणि किती उरले? 1. 92 18 म्हणजे 69. बेसती 14 आणि बेचोक 8. आता सर्व मी काय केलं बेटा? 2 न गुणलो. काय केलं? 2 न. याला 2 न भागलो, याला 2 न भागलो, याला 2 न भागलो, याला 2 न भागलो. सगळं कटच्यात. मग आता काय करशील बघ, 23चा पाडा येत असत. 23 त्रिक 69 म्हणजे हे 3 आलं. 23 चोक किती आहे बेटा? 92. हे एवढं आलं. मग 4 1 4, 4 1 4 किती उरले? 2 उरले. हा, 4 पंचे 20. मग आता खाली वरी काहीतरी उरलं काय? काहीच नाही. फक्त इथे किती उरले? 74. वरी आलं 74 आणि खाली 15 आणि 3 उरलं. म्हणजे ह्या दोघाचा काय करायचं? गुणाकार. 15 त्रिक किती झाले? 45. म्हणजे तुझं हे ऑप्शन असेल बघ. हाय काय? 45 हे नव 74 45 म्हणजे तुझं ऑप्शन नंबर आलं तिसरं. 74 45 काय आलं बेटा? 74 45. ओके. 74 45 समजलं? समजा. ओके. आणि काही समजत नसेल, काही डाऊट असेल तर कमेंट्स कर भावा, कमेंट्स कर. कमेंट्स मध्ये सांग. ओके. त्याचा रिप्लाय मी जरूर देईन. चला भावा पुढे बोला. आता इथं आहे 28 ला 28 प्लस 9 त्रिक 27 गुणिले 3. ओके. 9 न 27 ला भाग केला अगोदर भागाकार. मग 28 प्लस 9 त्रिक मग हे गुणाकार. 3 त्रिक 9. चला. आणि 9 28 म्हणजे तुझं आलं 37. या दोघांची बेरीज किती येते बेटा? 37. किती आलं? 37. काय सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत बघा. वडासा SRP 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. साधे सिंपल क्वेश्चन आहे भावा. फक्त आपल्याला हे 2 मार्क पक्के करायचेत आणि तुझे हे जर सिरीज बघितलास तर तुझे मार्क पक्के जाणार. प्रत्येक वेगवेगळा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक. ओके. गोंदिया SRP 2024 ला विचारलेला प्रश्न. चला आता बघूया. बघा आलं पॉइंट. काय करायचं अशा गणिताला? कितीही मोठं राहू द्या हो, संख्या लिहायची. पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. आपला एकच हिशेब. पॉइंट खाली पॉइंट द्यायचं. डाव्या साईडला जेवढे अंक आहेत तेवढे लिहायचे, उजव्या साईडला जेवढे अंक आहेत तेवढे लिहायचे. ओके. मग आता मी पहिलं उचलतो. हे बघ इथं 14 लिहितो. 14.4 लिहिलं. नंतर आहे 14.04. बस. इथं काय? 14 पॉइंट किती आहे? इथं 004. ओके. नंतर इथं किती आहे बेटा? 14.4. पुढं पुन्हा 14 पॉइंट म्हणजे 44. ओके. हे एवढा.
आता काय करायचं, जिथं आपल्याला काहीच नाही म्हणजे काय टाकायचं, 0 टाकून द्यायचा. ओके, समजलं. आणि मग या दोघांची काय करायची, सगळ्याची बेरीज करायची, टोटल बेरीज आहे. ओके, मग हे बघ, 4 ला 4, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8. ओके, पॉइंट खाली पॉइंट, 004. ओके ओके ओके, बरोबर आहे का? 14.4. ओके, 14.04, 14.04. ओके, 14.004. ओके, 14.4. पॉइंट खाली पॉइंट, इकडे 2 अंक, इकडे 1. ओके, 14 पॉइंट. ओके, चला. मग 4 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12 ला 2, हातच्या आले 1, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंच 20 आणि 1 21. आणि इथं आले 2, 1 2 3 4 5 6. किती आलं बेटा? 6. पॉइंट खाली पॉइंट, कुठं आहे बघा, 61 पॉइंट, म्हणजे 284. म्हणजे यापैकी नाही. याचा आन्सर काय आलं बेटा? यापैकी नाही. ओके, कळालं? साधा एकदम सिंपल क्वेश्चन, पॉइंट खाली पॉइंट. इथंच कळालं, कारण याच्या इथं इथं 8 होतं, इथं 8 होतं, इथं 2 येतं. आपल्याला हे प्रथम अंक आपल्याला 4 आला पाहिजे होता, आपण कुठंच दिसत नाही. इथंच कळायला पाहिजे की यापैकी नाही. ओके, चला पुढचा. गोंदिया SRPF. ओके, बघा, पुन्हा तोच क्वेश्चन आला. आता काय करायचं बेटा, इथं 7 ला हे 7 गुणिले 7, 7 1 7 म्हणजे -1. ओके, 7 प्लस 7 7 49, -1, 49 7 किती झाले? 50. किती झाले बेटा? 56. 56 -1 म्हणजे किती झाले? 55. किती झाले? 55. याचं उत्तर आलं 55. काय अवघड आहे माय? काहीच नाही. अगोदर भागाकार, नंतर गुणाकार केल्यानंतर अगोदर भागाकार केल्यानंतर गुणाकार केल्यानंतर बेरीज केली, नंतर शेवटी काय आलं? मायनस, म्हणजे आपलं वजाबाकी. कळाला? काहीच अवघड नाहीये. ओके, हा हा क्वेश्चन इथं मायनस आहे दादा, इथं मायनस आहे. चला, इथं काय आहे अगोदर बघा, 0.9. ओके, 0.9 मायनस 2.3 मायनस 3.2 मायनस 7. छत्रपती संभाजीनगरला विचारलेला प्रश्न आहे हा. ओके, याच्यात भलेले ब्रॅकेट आणि हेन तेन हाऊन चाव दिले, तर काहीच नाही, एकदम सोपा आहे. एका एकानं सॉल्व्ह करू, चला. आता बघा, याच्यामध्ये 0.9 मी जशाला तसं लिहिलं. अगोदर याच्यातला हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा बेटा, हा वाला छोटावाला ब्रॅकेट आहे ना, हा सोडून घ्यायचा. हा जशाला तसं -3.2 मायनस, आता हा छोटावाला, आता छोटावाल्याची ह्या दोघांची अगोदर मायनस मायनस काय होते? बेरीज होते. हे 7.1 जशाला तसं. आता ह्या दोघांची बघा इथं 5.4 3.5, हे मायनस मायनस म्हणजे बेरीज होते. 5 आणि 4 9, पॉईंट 5 आणि 6 8, म्हणजे किती आलं? 8.9. 5 आणि 4 9, 5 आणि 3 8, 8.9 मायनस 8.9 आलं. इथं काय येणार बेटा? -8.9, म्हणजे हा ब्रॅकेट झाला. ओके, नंतर हा सोडून घ्यायचा. याला सॉल्व्ह करण्यासाठी प्लस मायनस काय होणार बापू? मायनस होणार. याच्यातून मायनस कर, कोणतं? 7.1 मायनस कर. 9 मधून 1 गेला, 8 उरला, पॉइंटला पॉइंट, 8 मधून 7 गेले 1.8. पण काय आलं इथं मोठ्या संख्येत साईन? -1.8, म्हणजे हा ब्रॅकेट सुटतोय. बघ आता, हा जशाल तसं 0.9 मायनस महरपी कंस म्हणतात त्याला 2.3 मायनस 3.2. आणि आता ह्या ब्रॅकेटचं पूर्णच उत्तर किती आलं बेटा? इथं -1.8 आलं. मायनस आलं, हे मायनस आणि हे मायनस, इथं काय होणार बेटा? प्लस होणार, म्हणजे 1.8 आलं. हा झाला महरपी कंस. मग आता आपण हा ब्रॅकेटवाला म्हणजे छोटावाला कंस काय केला बेटा? सोडून घेतल्या. आता महरपी कंस सोडून घ्यायचे. ओके, म्हणजे 0.9 मायनस, आता ह्या सोडून घ्यायचे. हे सोडून घेत असताना अगोदर ह्या दोघांची बेरीज करायची, कारण अगोदर आपण बेरीज करत असतो, नंतर मायनस करतो. ओके, आता इथं समजा 1.8 आहे. ओके, आणि 2.3
3 आहे. ह्या दोघांची बेरीज 8 आणि 3 11 ह्याच्याला 1 3 आणि 2 म्हणजे 4.1 आलं. किती आलं? 2 आणि 1 3 आणि 1 4 4.1 आलं. मग आता 4.1 मधून 3.2 वजा करायचं. ह्या दोघांची बेरीज किती आली? 4.1 आली. त्याच्यातून आपल्याला 3.2 वजा करायचं. इथला किती? 11तून 2 गेले. किती उरले? 11 गेले, 10 गेले, 9 उरले. म्हणजे 0.9 आलं. याचं उत्तर काय आलं? 0.9. म्हणजे ह्या पूर्णचं उत्तर काय आलं बेटा? इथं 0.9 आलं. ओके. मग 0.9 मधून 0.9 गेले, काय आलं याचं उत्तर? एवढं करून काय आलं उत्तर? एवढं शेवटी 0 आलं. काय आलं बेटा? एवढं करून त्याचं उत्तर काय आलं? 0 आलं. एवढं करून त्याचं उत्तर 0 आलं. हाय काय 0? ऑप्शन नंबर 3. छत्रपती संभाजीनगर. ओके. SRPF 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. एवढा क्वेश्चन बघितला की आमचे पोलीसवाले मित्र घाबरून जातात. घाबरायचं काहीच नाही बेटा. एका एकानं सॉल्व्ह करायचं. पॉइंट प्लस मायनस हे सगळं कंबाईन येते आणि हेच क्वेश्चन 2 मार्क तुमच्या हातातून जातात बेटा. त्याच्यासाठी याला प्रॅक्टिस करायची आणि कंपल्सरी याचे 2 क्वेश्चन असतात म्हणजे असतात. मग याला का सोडायचं बाबा? आपल्याला माहित असताना की हे क्वेश्चन ह्या टाईपचा हा टॉपिक पडतो आपल्याला, तर याला काला सोडायचं? त्याचे हात धुवून माग लागायचे, 2 मार्क आपले पक्के करायचे आणि रिझल्ट आपला एका एका मार्कावर असते राजा. काय असते? रिझल्ट आपल्या एका एका मार्कावर असते. चला पुढं लातूर 2000. अरे हे साधा सिंपल आहे बघा. काहीच नाही. 142 ला आपल्याला 42 न गुणायचे. मग हे आपल्याला सर्वांना माहित आहे. बेदोनी 4. बेदोनी 4. म्हणजे हा ऑप्शन इथंच कटला. 3 ऑप्शन आले. 4 दोन्ही 8 बे 1 बे प्लस 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16 6 चाली 1 4 4 1 4 आणि 1 5. ओके. 4 16 1 6 7 8 9 5 म्हणजे किती आलं बघ? कुठे दिसतंय? 59 64 म्हणजे तुझं ऑप्शन आलं 64. 59 64 हे तुझं उत्तर. हे असे गणित आल्यावर मार्क तुमचे जाईनात. याला लय सोपं करता तुम्ही. ओके. पण जास्त आता जे पाठीमागचे गणित विचारले ते मात्र तुम्हाला घोळ करणार म्हणजे करणार. चला पुढं. आता हा पण क्वेश्चन सोपाच आहे बेटा. काहीच अवघड आहे का याच्यामध्ये? नाही. ओके. 404 आणि 23 न गुणायचे बेटा. आणि हे तर माहित आहे 4 त्रिकम 12 हाच्याला 1 3 0 0 1 ला 1 4 त्रिकम 12. ओके. 4 दोन्ही 8 2 न 0 ला गुणलो 0 येणार. 4 दोन्ही 8. ओके. 2 8 आणि 1 9 2 9 92 92 92 92 हे झालं तुझं उत्तर. 92 92 रायगड. ओके. बघ असे क्वेश्चन आले ना मजेशीर, तुमचे मार्क हुकणार नाही. पण थोडस लेंदी पॉइंट मायनस प्लस जास्त आले की तुम्ही डब घ्यायला येता. पुढं. अरे यार काय सोपे सोपे क्वेश्चन बघा. रायगड इकडे मस्त विचारायलेत. 22 गुणिले 25. ओके. 25 न जर गुणाकार करायचा झाला. ओके. आता बघा याला सरळ गुणून टाकायचं किंवा मग 2 0 लावा आणि 4 न भागा. 4 पंचे 20 4 पंचे 20 आणि 1 0 हाय ते 550. तुमचं उत्तर 550. काय केलं मी? नेहमी कधी लक्षात ठेवायचं एक ट्रिक सांगतो. जर 25 ने जर तुम्हाला गुणाकार करायचा झाला, कोणीही संख्येला जर 25 न गुणायचं, किती मोठी संख्या राहू दे, तुला 25 न गुणायचे. बघ भावा नीट. तुला 25 ने जर गुणायचं झालं तर काय करायचे? याला 2 0 लावायचे. जेवढा आन्सर आहे म्हणजे जेवढं तुला 25 न गुणायचे त्याला 2 0 लावायचे. न गुणता भागाकार करतो मी 4 न. 4 पंचे 20 इथं 2 उरले. 4 पंचे 20 0 ला 0 म्हणजे तुझं 550 उत्तर येणार. ओके. काय करायचं? 100 2 0 लावायचे त्याला आणि 4 ने भागायचं म्हणजे तुझं उत्तर येणार. ओके. हे शॉर्टकट ट्रिक्स आहे. चला पुढं. अभाव हे पण सोपं आहे बेटा. साताऱ्याला मस्त विचारले. आधी गुणाकार 7 दोन्ही 14 14 गुणिले 5. हो ना. इथं काय चुकीचं झालं? 7 7 दोन्ही 14 आणि 5 आणि 4 काय चुकीचं नाही. 19. तुझं उत्तर काय आलं बेटा? 19. ओके. तुझं उत्तर आलं 19. चला
आज आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर आली. ओके बेटा? चल बाय. जय हिंद.